नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं संपूर्ण आरोग्य कायम सुदृढ कसं ठेवायचं याविषयी थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवतो. जेव्हा आपले दोन्ही मूत्रपिंड अर्थात किडनीज रक्तातले विषारी पदार्थ, टाकाऊ घटक आणि अतिरिक्त पाणी गाळण्याची क्षमता गमावतात तेव्हा आपलं शरीर व्यवस्थित कार्य करू शकत नाही. यावेळी होतं काय तर रक्तातील युरिया आणि क्रिएटिनचं प्रमाण वाढू शकतं, ज्याच्यावर डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण हे मुख्य उपचार असतात. याच विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे किडनी फेल्युअर आणि किडनी ट्रान्सप्लांट, ज्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर गिरीश कुमठेकर आणि डॉक्टर राधेश्याम चौधरी. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला दोन्ही डॉक्टरांची आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर गिरीश कुमठेकर हे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथील नेफ्रोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि विभाग प्रमुख आहेत. त्यांना नेफ्रोलॉजी आणि किडनी प्रत्यारोपण क्षेत्रात तब्बल 20 वर्षांहून अधिक व्यापक असा अनुभव आहे. त्यांनी आजवर 300 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट्स अगदी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. ABO इनकम्पॅटेबल ट्रान्सप्लांट्स, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा किडनी ट्रान्सप्लांट्स, बालरुग्णांमधील किडनी ट्रान्सप्लांट्स आणि ड्युअल ऑर्गन ट्रान्सप्लांट्स यांसारख्या जटिल अशा केसेस सुद्धा त्यांनी अतिशय यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. त्यात त्यांना विशेष प्रावीण्य आहे आणि आजवर त्यांच्या नावावर 30हून अधिक संशोधन प्रकाशनं आणि पुस्तकांतील प्रकरणं आहेत, ज्यामध्ये त्यांनी CRRT, हेमो ॲब्सॉर्प्शन आणि लिपिड डिसऑर्डर्सच्या व्यवस्थापनासंबंधित महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर राधेश्याम चौधरी यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. ते आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथील सल्लागार, युरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. त्यांना युरोलॉजी आणि किडनी प्रत्यारोपण क्षेत्रात तब्बल 15 वर्षांहून अधिक समृद्ध असा अनुभव आहे. त्यांनी आजवर 5000पेक्षा अधिक युरोलॉजिकल शस्त्रक्रिया आणि उपचार प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. विविध प्रकारच्या युरोलॉजिकल आजारांच्या उपचारात त्यांना विशेष प्रावीण्य आहे. त्यांनी MCH इन न्यूरोलॉजी, DNB इन जेनिटो युरिनरी सर्जरी आणि फेलोशिप इन रोबोटिक सर्जरी संपादित केलेली आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्यासोबत चर्चेला सुरुवात करूया. माझा सुरुवातीचा प्रश्न आहे डॉक्टर गिरीश आपल्यासाठी. आपल्या प्रेक्षकांना सुरुवातीला हेच सांगा की आपल्या शरीरात किडनी फेल होते म्हणजे किडनी फेल्युअर होतं म्हणजे नेमकं काय होतं, आणि या किडनी फेल्युअरच्या काळात असा कोणता टप्पा येतो की आता ट्रान्सप्लांट शिवाय काही पर्यायच नसतो? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. किडनी फेल्युअर म्हणजे किडनीचं जे मूळ काम आहे, शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर फेकणे, मेटाबॉलिक वेस्ट बाहेर फेकणे, जे काम ती करू शकत नाही आणि तिचं काम हे 10 ते 15% कमी येतं, त्यावेळेस आपण किडनी फेल्युअर आहे असं म्हणतो. यावेळी 2 पर्याय आम्ही रुग्णांना देतो. पहिला पर्याय असतो तो डायलिसिस चालू ठेवणे आणि दुसरा पर्याय असतो ट्रान्सप्लांट. ही किडनी फेल्युअरची 5वी स्टेज आहे. किडनी फेल्युअरला आम्ही क्रॉनिक किडनी डिसीज असं एक नाव देतो, ज्याच्यामध्ये 5 स्टेजेस आम्ही करतो. किडनीचं काम सामान्यरित्या 90%हून जास्त चालतं. जेव्हा ते कमी होत होत 15%पेक्षा कमी येतं, ज्याला आम्ही स्टेज 5 CKD म्हणतो, त्या स्टेज 5 CKDला आम्ही किडनी फेल्युअरची स्टेज अशी म्हणतो. अच्छा. त्याला दुसरं नाव आपण ESRD असं म्हणतो, एंड स्टेज रिनल डिसीज. आणि ही ती स्टेज आहे ज्या स्टेजमध्ये डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट याची गरज पडते. अच्छा, बरं डॉक्टर राधेश्यामजी, जेव्हा हे किडनी ट्रान्सप्लांटेशन सुरू होतं, या ट्रान्सप्लांटमध्ये युरोलॉजीची भूमिका नेमकी काय असते? मुळात युरोलॉजी म्हणजे नेमकं काय हे आपल्या प्रेक्षकांना सुरुवातीला सांगा. युरोलॉजी म्हणजे मूत्रशल्य चिकित्साचे तज्ज्ञ. त्यामध्ये आम्ही किडनी, युरिनरी ब्लॅडर आणि प्रोस्टेट याच्याशी रिलेटेड शस्त्रक्रिया करत असतो. सर्वप्रथम किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेमध्ये दात्याकडून किडनी व्यवस्थित रक्तवाहिन्यांबरोबर काढणे, त्याबरोबर एक लघवीची नळी असते, त्याला आम्ही युरेटर असं म्हणतो, ती काढणे आणि रुग्णामध्ये ती ओटीपोटामध्ये लावतो. तर या शस्त्रक्रियेमध्ये रक्तस्राव होऊ न देणे आणि जंतू संसर्ग होऊ न देणे यामध्ये आमची महत्त्वाची भूमिका असते. अच्छा, बरं डॉक्टर, जेव्हा किडनीचं नुकसान होऊ लागतं तेव्हा डायलिसिसचा पर्याय हा सुचवला जातो, पण मग असा कोणता टप्पा येतो की आता रुग्णाचं डायलिसिस नाही करायचं तर आता थेट त्याचं किडनी ट्रान्सप्लांट करायला हवं, हे कसं कळतं? डायलिसिस ह्याला आम्ही ब्रिज थेरपी म्हणतो. म्हणजे डायलिसिस हा एक प्रवास आहे, ते आपलं गंतव्यस्थान नाही, ते डेस्टिनेशन नाही. त्याच्यामुळे किडनी फेल्युअरचा खरा उपचार हा ट्रान्सप्लांटेशनच आहे. कारण लॉंग टर्ममध्ये म्हणजे दीर्घकालीन उपचार हा ट्रान्सप्लांट हाच उपयुक्त आहे. डायलिसिस हा फक्त तिथपर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे.
जी किडनी काम करते तेच काम डायलिसिस पण करतं, परंतु आपली किडनी 24 तास काम करते, तर डायलिसिस हे आठवड्यातून 3 दिवस होतं, जे 4 तास असतं. त्याच्यामुळे किडनीचं पूर्ण काम डायलिसिस हे रिप्लेस नाही करू शकत. परंतु जेव्हा ट्रान्सप्लांट होतं तेव्हा पूर्णपणे नवीन किडनी बसलेली असते आणि त्यानंतर जीवनमान वाढतं, आयुर्मानही वाढतं. म्हणून जे कोणी रुग्ण ट्रान्सप्लांट करण्यासाठी योग्य आहेत आणि ते ट्रान्सप्लांट करण्यासाठी फिट आहेत, अशांसाठी आम्ही सगळ्यांनाच किडनी ट्रान्सप्लांट हा पर्याय सुचवतो. अच्छा, आपण म्हणालात की किडनी ट्रान्सप्लांट करणं हा अतिशय दीर्घकालीन उपाय आहे आणि खरं तर फायदेशीर सुद्धा आहे, असं आपल्या बोलण्यातून लक्षात आलं. पण हे किडनी ट्रान्सप्लांटेशन केलं जातं म्हणजे नेमकं होतं काय त्या प्रक्रियेत? कशा प्रकारे डॉक्टर दुसरी किडनी आपल्या शरीरात बसवली जाते? सर्वप्रथम किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे एक गैरसमज आहे की जुनी किडनी काढून घेतली जाते आणि नवीन किडनी प्रत्यारोपण करण्यात येते. तर तसे नसते. जुनी किडनी ही शरीरातच आहेत, ती शक्यतोवर आम्ही काढत नाही. म्हणजे जिचं नुकसान झाले ती किडनी सुद्धा किडनी सुद्धा काढत नाही, अनलेस ती रुग्णाला प्रॉब्लेम करू शकते. जेव्हा तिला सूज आलेली आहे, तिच्यामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग झाला आहे, तरच ती काढण्यात येते. अदरवाईज त्या छोट्या झाल्या असतील तर त्या काढण्याची गरज नसते. त्यानंतर नवीन किडनी ही ओटीपोटामध्ये हृदयाकडून पायाकडे जाणाऱ्या ज्या रक्तधमन्या आहेत त्यांना त्या जोडण्यात येतात आणि लघवीची नलिका ही लघवीच्या पेशवीला जोडण्यात येते. अच्छा, बरं डॉक्टर, जेव्हा जी व्यक्ती देणार असते किडनी तिची स्वतःची, खरं तर आपल्या शरीरातला एक अवयव कोणाला तरी देणं म्हणजे अतिशय धाडसाचा असा हा निर्णय असतो. पण त्याच्यामुळे काय माहिती, जागरूकता अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या अर्थात तुम्ही काउन्सिलिंग तर करतच असाल त्या दात्याचं. आता या ठिकाणी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की ही जी ट्रान्सप्लांटेशनची प्रक्रिया असते त्याच्या आधी जो दाता असतो त्याची प्रक्रिया कशी असते, की त्याची किडनी कशी मॅच केली जाते आणि मग पुढे कशी प्रक्रिया होते? सर्वप्रथम मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की पूर्वीच्या काळामध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणायचे, कुणी ज्ञानदान हे श्रेष्ठ दान म्हणायचे. आजच्या काळांमध्ये अवयवदान हे खूप मोठं दान आहे. बरोबर आहे. आणि जो हे दान करत आहे त्या मनुष्याला, त्या व्यक्तीला अवयवदान केल्यानंतर काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ नयेत याच्याकडे आमचा कटाक्ष असतो. त्याच्यामुळे जो अवयवदान करणार आहे त्याच्या पूर्ण तपासण्या आम्ही आधी करून घेतो. त्यांच्या हार्ट संबंधीच्या, लंग संबंधीच्या, इन्फेक्शन संबंधीच्या सगळ्या तपासण्या करतो आणि जेव्हा तो दाता ती किडनी देण्यासाठी फिट आहे हे आम्हाला जेव्हा खात्री पडते त्याच वेळेस आम्ही ते अवयवदानाची प्रक्रिया, किडनी ट्रान्सप्लांटची प्रक्रिया पुढं करतो. याचा उद्देश एवढाच आहे की अवयवदान केल्यानंतर सुद्धा तो दाता पुढील आयुष्य हे सामान्य पद्धतीनं जगता आलं पाहिजे. बरोबर आहे. असा आमचा त्यावर भर असतो. त्याच्यामुळे आम्ही 3 प्रकारच्या तपासण्या त्यांच्या करतो. पहिली तपासणी असते सामान्य वैद्यकीय तपासण्या, ज्यात शुगर आहे का, बीपी आहे का, थायरॉइड आहे का हे आम्ही बघतो. दुसऱ्या तपासण्या असतात इमेजिंग टेक्निक्स, ज्याच्यामध्ये आम्ही पेट स्कॅन करतो, ज्याच्यामध्ये आम्ही CT अँजिओग्राफी करतो, अल्ट्रासाऊंड करतो, युरोफ्लोमेट्री करतो. आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची आणि कदाचित थोडीशी जटिल प्रक्रिया आहे ज्याला आम्ही इम्युनॉलॉजिकल टेस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये आम्ही रक्तगट तपासतो, ज्याच्यामध्ये आम्ही टिश्यू मॅचिंग करतो, ज्याला आम्ही HLA मॅचिंग म्हणतो. आणि जेव्हा तो दाता आणि तो रिसिपियंट या सगळ्या टेस्टमधून पुढे जातात त्याच वेळेस ट्रान्सप्लांटची प्रक्रिया ही पुढे सरकते. अच्छा, खरं तर हाच प्रश्न मला असं तुमच्याकडूनही याचं उत्तर हवंय की नेमकं कोण किडनी डोनेट करू शकतं. जसं सरांनी सांगितलं की जे व्यक्ती अतिशय फिट असते याची आम्ही खात्री करून घेतो आणि कोणत्या कोणत्या तपासण्या केल्या जातात ते सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं. पण नेमकं कोण करू शकतं, म्हणजे आई करू शकते, वडील करू शकतात, भाऊ करू शकतो, की कोण करू शकतं? जो व्यक्ती 18 वर्षावरील आहे आणि निरोगी आहे तो व्यक्ती किडनी डोनेट किंवा अवयवदान करू शकतो. परंतु भारतामध्ये ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट आहे, त्यानुसार फक्त व्यक्ती हा आपल्या जवळच्या नातेवाईकांनाच ऑर्गन किंवा अवयवदान जिवंत असताना करू शकतो. अच्छा. आणि अवयवदान करण्याच्या आधी आम्ही त्याच्या काही टेस्ट करतो जेणेकरून दोघंही किडन्या निरोगी आहे. किडनी डोनेट केल्यानंतर किंवा अवयवदान केल्यानंतर त्यांना काही त्रास होणार नाही, आम्ही त्याची खात्री करतो. त्यांना दुसरे काही गंभीर आजार नाही आहेत याची चाचणी करतो आणि मानसिकदृष्ट्या ते फिट आहे की नाही हे आम्ही कन्फर्म केल्यानंतरच मग त्यांना अवयवदान किंवा पुढची प्रोसिजर आम्ही चालू करतो. पण सर, हे व्यक्ती मानसिकदृष्ट्या फिट आहे की नाही हे कसं तपासलं जातं, म्हणजे त्यासाठी कोणत्या तपासण्या असतात? सायकॅट्रिस्ट डॉक्टर त्यांच्याशी बोलतात, काउन्सिलिंग करतात आणि त्यांना दुसरा काही त्रास आहेत का, मानसिक आजार आहेत का, जेणेकरून ट्रान्सप्लांट केल्यानंतर डिप्रेशनमध्ये जायला नको किंवा त्यांना वाईट वाटायला नको
हे आधी अवयवदान किंवा सर्जरीच्या आधी आम्ही ही खात्री करून घेतो. सायकॅट्रिस्टचे कन्सल्टेशन, त्यांचा फिटनेस घेतो आणि मगच पुढे ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया ही केली जाते. शिवाय त्यांच्यावर कुणाचा दबाव नाहीये ना, हे सुद्धा त्याच्यातून कळत असेल. आणि हे व्हॉलेंटरी असतात. अवयवदान म्हणजे याच्यामध्ये काही देवाणघेवाण नसते आणि हे जे दान झालेलं असतं हे कम्प्लिटली स्वेच्छेने झालेले असते. अच्छा. आणि यातून एक लक्षात आलं की आवश्यक नाहीये किडनी दाता जो असतो तो आपल्या रक्ताचाच नातेवाईक असायला हवा, असं हे काही म्हणजे अगदी ही गोष्ट खात्रीशीर जवळच्या नकोय. नातेवाईकांनाच आपण इंडियामध्ये ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्टनुसार व्यक्ती हा फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांना जिवंत असताना ऑर्गन डोनेट करू शकतो. अच्छा. दुसऱ्या प्रकारचे डोनेशन्स आहेत ते मेंदू मृत झाल्यानंतर डोनेशन, Brain dead म्हणतो आपण ब्रेन डेड आपण ज्याला म्हणतो ते ही मृत्यूपूर्वीची स्थिती असते जेव्हा हे नातेवाईक डिसिजन घेऊ शकतात ऑर्गन अच्छा. डोनेशन बद्दल. पण मग ती व्यक्ती आपल्या जवळचीच असायला हवा असं काही नाही. 18 वर्षांवरील कोणीही व्यक्ती. निरोगी हवी. बरं, आता जसे मी कसे डॉक्टरांना प्रश्न विचारते माझ्या मनातले, तसे अनेक रुग्ण आपल्याकडे प्रश्न मांडत असतील दररोज. त्यांच्या मनातल्या सगळ्या भीती, समज, गैरसमज सगळे मांडत असतील. आज डॉक्टर केवळ किडनीबद्दलच नाही तर इतर कोणत्याही अवयवदानाविषयी कोणकोणते लोकांच्या मनात समज, गैरसमज किंवा भीती आहेत? पहिल्यांदा आपण दात्यांबद्दल बोलूया, हां. जे की ऑर्गन डोनेट करतात. बरोबर. त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी भीती ही असते की मी ऑर्गन डोनेट केल्यानंतरचं माझं आयुष्य सामान्य नसणार आहे, त्याच्यामुळे मला कमजोरी येणार आहे, त्याच्यामुळे मला वेगवेगळे आजार येणार आहेत. तर असं काहीच होत नाही. भारतामध्ये आम्ही जे काही डोनेशन्स करतो, लाईव्ह डोनेशन्स, त्याच्यामध्ये अवयवदानानंतर जे दाते आहेत त्यांना कॉम्प्लिकेशन होण्याचा प्रकार हे 1% कमी आहे. त्याच्यामुळे त्यांना जी अनावश्यक भीती वाटते ती भीती ही पूर्णपणे अनाठायी आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर आपण जर बोलायचं आहे तर ते जे रिसिपियंट आहेत, जे की रुग्ण आहेत त्यांच्याबद्दल, तर जे रुग्ण आहेत त्यांना ट्रान्सप्लांटेशन नंतरचं आयुष्य हे डायलिसिसवर असतानाच्या आयुष्यापेक्षा ते जीवनमान खूप मोठ्या प्रमाणे फरक पडतो. त्यांचं आयुष्य हे सामान्यपणे चालू राहतं. फक्त ट्रान्सप्लांट नंतरची जी औषधं आहेत, ज्याला आपण इम्युनोसप्रेशन म्हणतो, ज्याला आपण रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं म्हणतो, ती औषधं मात्र आयुष्यभर घेणं गरजेचं आहे. त्यांचे डोसेससुद्धा, त्यांच्या वेळा आणि त्यांच्यातले प्रकार हे सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने कायमस्वरूपी चालू ठेवावे लागतात. नवीन किडनी, ज्याला आम्ही ॲलोग्राफ्ट म्हणतो, ती एकदा सुरू झाली की मग डायलिसिसला आपण थांबवतो आणि नंतर रुग्णाचं आयुष्य हे सामान्य रीतीने चालू राहतं. अच्छा. खरं तर याविषयी सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर राधेश्यामजी आपल्याकडून मिळवायचंय की जेव्हा एखाद्या रुग्णाच्या शरीरात नवीन किडनी येते किंवा कोणताही अवयव नवीन बसवला जातो, अर्थात तो सांभाळणं हे त्याचं काम असतं आणि त्याच्यासाठी त्याने विशेष काळजी घ्यायला हवी. जेव्हा नवीन किडनी आपल्या शरीरात येते तेव्हा एखादी गुंतागुंत निर्माण होत असेल किंवा कोणतीही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असेल, ते कसे हँडल करायचे? रिस्क फॅक्टर्स काय असतात? किडनी ट्रान्सप्लांट किंवा या प्रत्यारोपण सर्जरीनंतर रुग्णांना इम्युनिटी कमी करणारी औषधं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारी औषधी चालू पण असतात. का डॉक्टर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती का कमी करतात आपण? अदरवाईज ती आपण किडनी जी प्रत्यारोपण केलेली आहेत त्याला त्या रुग्णाची स्वतःची बॉडी फॉरेन बॉडी म्हणजे ती स्वतःची नाहीये, अच्छा. म्हणून तिच्यावर अटॅक करते आणि तिला निकामी करण्याचा प्रयत्न करत असते. त्याकरता आम्ही रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारी औषधी देत असतो. तर ही औषधी चालू असल्यामुळे जंतू संसर्ग होण्याची संभावना असते. त्याकरता वैयक्तिक स्वच्छता राखणे, पाणी जास्त प्रमाणात पिणे जेणेकरून लघवीचा जंतू संसर्ग होणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार हा सकस, शिजवलेला आणि ताजा हवा. म्हणजे एकूणच संतुलित आपण आयुष्य जगायला हवं या किडनी ट्रान्सप्लांट नंतर. डॉक्टर गिरीश, आजच्या घडीला आपल्या भारतातच किंवा एकूणच जगभरात किडनी ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट काय आहे आणि मुळात किडनी ट्रान्सप्लांट हे यशस्वी व्हावं याच्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत? या ठिकाणी मला हे नमूद करावं असं वाटतं की जगभरामध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे किडनी ट्रान्सप्लांटसाठी. अच्छा. 2024मध्ये आपण साधारणतः 18,000हून जास्त ट्रान्सप्लांट केलेले आहेत. तर किडनी ट्रान्सप्लांटचा जो यशाचा रेट आहे तो हा किडनी ट्रान्सप्लांट कुठल्या प्रकारे आपण करत आहोत त्यावर अवलंबून आहे. जेव्हा आपण लाईव्ह किडनी डोनेट करतोय, जेव्हा की जवळच्या नातेवाईकांकडून किडनी डोनेट होते, त्याचा रेट हा सक्सेस रेट, ज्याला आपण यशाचा ग्राफ म्हणू शकतो, तो 90 ते 95% आहे. म्हणजे आम्ही समजा 10 किडनी ट्रान्सप्लांट केलं तर त्यातले 9 तरी यशस्वी व्हायलाच पाहिजेत. परंतु त्याचबरोबर आपण हाही विचार केला पाहिजे की जे डिसीज डोनर्स आहेत, म्हणजे कॅडावर ट्रान्सप्लांट आहे, त्याचा रेटही खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे, जो की सध्या आता 90 ते 95% जवळपास पोहोचत आहे.
जे इतर ट्रान्सप्लांट आहे ज्याला आपण स्वॅब डोनेशन्स म्हणतो की ते 2 कुटुंबांमध्ये ट्रान्सप्लांट होतात. म्हणजे तो दाता एका कुटुंबाचा आहे, रिसिपियंट दुसऱ्या कुटुंबाचा आहे. नंबर 2चा दाता एका कुटुंबाचा, रिसिपियंट दुसऱ्या कुटुंबाचा आहे. तर अशा स्वॅब डोनेशन्सचा सुद्धा सक्सेस रेट आता 80% पुढे गेलेला आहे. आणि मला वाटतं की जर आपण चांगल्या प्रकारे औषधांचा वापर केला, ओव्हर द काउंटर औषधं बंद केली, अगदी थोड्या सुद्धा तक्रारींसाठी पटकन वैद्यकीय सल्ला मिळवला, स्वच्छतेचे नियम पाळले आणि ज्या टेस्ट वारंवार करणं अपेक्षित आहे त्या टेस्ट जर वारंवार होत राहिल्या तर किडनी ट्रान्सप्लांटेशनचा जो यशाचा रेट आहे किंवा सक्सेस रेट आपण म्हणू शकतो ॲट द एंड ऑफ 1 इयर, हा इट इज ॲट पार विथ द ग्लोबल रेट, ज्याला आपण 90 to 95% म्हणतो. त्याच्यामुळे सध्या भारतामध्ये किडनी ट्रान्सप्लांटचं यश हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. एक तर सर्जिकल स्किल खूप चांगलं झालेलं आहे, जे की सर्जरी आता रोबोटिक होते, लॅप्रोस्कोपिक होते वगैरे. आणि जे इम्युनोसप्रेसिंग मेडिसिन्स आहेत ज्याला आपण प्रतिकारशक्ती कमी करणारे गोळ्या म्हणतो, त्यांचा आता वापर खूप चांगल्या प्रकारे होत आहे. त्याच्यामुळे हा सक्सेस रेट जो पूर्वी 70-75% होता तो वाढून आता 90 ते 95% पोहोचलेला आहे. अच्छा. डॉक्टर राधेश्यामजी, आपण न्यूरोलॉजिस्ट आहात, त्याच्यामुळे हा पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे की जेव्हा ट्रान्सप्लांट एखाद्या रुग्णाचं होणार असतं, किडनी ट्रान्सप्लांट, किंवा ते ट्रान्सप्लांट झाल्यानंतर त्याने युरिनरी ट्रॅक जो असतो आपला किंवा ब्लॅडर असतं किंवा कोणत्याही शरीराला इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यायची असते? आम्ही काळजीबद्दल तर सांगितलेलं आहेच की तुमचा आहार सकस हवा, ताजा हवा, शिजवलेला हवा, सर्वसामान्य काळजी. पाणी व्यवस्थित उकळून थंड केलेलं पाहिजेत. या व्यतिरिक्त काहीही दुसरा आजार झाला, जसं आपल्याला थकवा जाणवतो आहे, थंडी ताप आला आहे, लघवी कमी होते, लघवीतून रक्त जाते आहेत किंवा अचानक वजन वाढते, अशा बारीक बारीक कारणांसुद्धा आपण लगेच डॉक्टरांना भेटून आवश्यक तो सल्ला घेतला पाहिजेत. अच्छा. डॉक्टर गिरीश, खरं तर आपण दोघांनीही काळजी संदर्भात आम्हाला भरभरून सांगितलेलंच आहे, पण किडनी ट्रान्सप्लांट नंतर एक फॉलोअप किती दिवसांचं असतं डॉक्टरांसोबत? ह्याला आम्ही रूल ऑफ 6 असं नाव दिलेलं आहे. आम्ही पहिले 6 विजिट्स ज्या असतात त्या आठवड्यातून 2दा सांगतो. हे ट्रान्सप्लांट नंतरचं? अच्छा. ट्रान्सप्लांट इव्हॅल्युएशनच्या टप्पे आपण कव्हर केले. आता ट्रान्सप्लांट झालेला आहे. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रुग्णांनी पहिल्या 6 विजिट्स ह्या आठवड्यातून 2दा करतो आम्ही. नंतरच्या 6 विजिट आठवड्यातून 1दा करतो. नंतरच्या 6 विजिट्स ज्या आहेत त्या 15 दिवसातून 1दा करतो. थोडक्यात सांगायचं हे आहे की ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रुग्ण हा आमच्या दैनंदिन संपर्कात असतो. आम्हाला रोज त्यांचे फॉलोअप्स येत राहतात, आम्हाला त्यांचे रोज मेसेजेस येत राहतात. आणि इतक्या काटेकोरपणे जर आपण रुग्णांचा फॉलोअप घेतला तरच किडनी ट्रान्सप्लांट हे यशस्वीरित्या आपण पार करू शकतो. हे सगळं आम्ही पहिले 100 दिवस करतो, म्हणजे 3 महिने करतो. त्यानंतर आम्ही महिने ते 2 महिन्याला जशी गरज पडेल तसं रुग्णांना भेटत राहतो. परंतु एक आम्ही रुग्णांना सतत सांगितलेलं असतं की तुम्हाला थोडा जरी काही त्रास झाला तरी तात्काळ संपर्क करा. अच्छा. डॉक्टर, ब्रेन डेथ नंतर जे ऑर्गन डोनेशन होतं किंवा कोणत्याही अवयवाचं दान होतं त्याविषयी जरा बोलूया. सुरुवातीला माझी इच्छा आहे की आपण आपल्या प्रेक्षकांना सांगावं की ब्रेन डेथ म्हणजे नेमकं काय असतं, कोणकोणते अवयव सुरू असतात आपल्या शरीरात? ब्रेन डेड ही संकल्पना खूप जुनी आहे. मी म्हणेल की 1970च्या दशकानंतर ही संकल्पना रूढ झाली. ज्यावेळेस पेशंटचा हृदय चालू आहे, पेशंटचा श्वास बंद आहे, पेशंटचं सर्क्युलेटरी सिस्टीम चालू आहे आणि पेशंटचे सगळे ब्रेन स्टेमचे रिफ्लेक्सेस गेलेले आहेत, तर एक पेशंट ब्रेन डेड आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार हा त्यांना ट्रीट करणाऱ्या न्यूरोफिजिशियन्सचा असतो, फिजिशियन्सचा असतो आणि क्रिटिकल केअर कन्सल्टंट्सचा असतो. ज्यावेळेस पेशंटचा श्वास हा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर अवलंबून आहे, आम्ही व्हेंटिलेटर बंद करायला लागलो की रक्तातलं कार्बन डायऑक्साईड वाढतं, ज्याला आम्ही ॲपनिया टेस्ट असं म्हणतो. ती टेस्ट जर रुग्णांनी पास केली तर आम्ही त्यांना डिक्लेअर करतो की हे ब्रेन डेड आहेत, ज्यांचं फक्त हृदय चालू आहे, ज्याला आम्ही बीटिंग हार्ट डोनर म्हणतो. म्हणजे त्यांनी अवयवदान कधी केलं आहे, जे हार्ट बीट चालू असताना, परंतु ब्रेनचे रिफ्लेक्सेस पूर्णपणे बंद आहेत. तर अशा प्रकारच्या रुग्णांना आम्ही ब्रेन स्टेम डेथ असं म्हणतो, ज्याला मेंदू मृत असं म्हणलं जातं. आणि ही कायदेशीर संकल्पना आहे, ही वैद्यकीय संकल्पना पण आहे. तेव्हा अशा प्रकारे जेव्हा आम्ही डिक्लेअर करतो तेव्हाच आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांसमोर अवयव दान करण्याचा पर्याय ठेवतो, प्रस्ताव ठेवतो. तो प्रस्ताव ठेवल्यानंतर, तो पर्याय ठेवल्यानंतर
नातेवाईकांच्या निर्णयानंतर आम्ही प्रक्रियेला सुरुवात करतो. अच्छा. परंतु तोपर्यंत डॉक्टरांचं हे कर्तव्य आहे की सगळे अवयव हे चांगल्या सुस्थितीत कसे राहतील अगदी. हे बघणं काम आहे. ब्लड प्रेशर चांगलं मेंटेन ठेवणे, न्यूट्रिशन मेंटेन ठेवणे, रक्तातल्या ज्या छोट्या छोट्या तपासण्या आहेत जसं की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, ह्या सुस्थितीत ठेवणे हे आमचं काम असतं. बरोबर आहे. अशा पद्धतीचे चांगले अवयव नंतर रुग्णांना जे रिसिपियंट आहेत त्यांना सूट होतात. अगदीच अगदीच. आता आलेलो आहोत आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या आपण अतिशय सविस्तरपणे आम्हाला मार्गदर्शन केलंय आणि या मार्गदर्शनाचा एक समारोपाचा आपण संदेश काय द्याल? सर्वप्रथम किडनी डोनेशन केल्यानंतर किंवा दात्याने किडनी डोनेट केल्यानंतर त्याला कोणताही आजार लागत नाही. तो सर्वसामान्य प्रमाणे आयुष्य जगू शकतो. दुसरं, किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया ही यशस्वी आणि सुरक्षित आहे. आणि किडनी डोनेशन किंवा ऑर्गन दान केल्यानंतर अवयव दान केल्यानंतर रुग्णांना नवीन आयुष्य मिळू शकते. तर चला आपण सर्व मिळून जागरूकता करूयात. अगदीच अगदीच. डॉक्टर गिरीश, डॉक्टर राजेश श्याम, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुज कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.